श्री शिवलीलामृत अध्याय 11 रुद्राध्याय। श्री गणेशाय नम। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकांदी प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती। त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण। तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु, अथवा षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखे माझी एक बांधवा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी, त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असा द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे। कंठी बांधावे 32 मस्तकाभोवती 24 सहा करणी पुण्य विशेष। बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा। एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचामुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख। रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणे जे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका याविषयी। काश्मीर देशीचा नृप पावन नापाभिधान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित, प्रजा दायाद बसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृद भाषिणी पूर्वदत्ते एसी लाभीजे कामिनी। सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। भक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सूरज फार, विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान। यजमान साक्षेपे उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन। पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान। बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजाताची। राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज्ञ, तारक नाम दोघे शिवभक्त निसीम। सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ। लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार। लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर। नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण। सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण। भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत। श्रवण करीती शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी नित्य। पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान। यांस कान आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण। सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढीती। मागुती वस्त्रे भूषण लेवाविती, ते सर्वची ब्राह्मणासी अर्पिती। घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपले व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर। सवे वेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी, प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वज्ञाता। राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार, तेसेचे पूर्वी होते रजनीचर। ते पृथ्वी कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया। जन्मेजये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले। पराशरासी पुलस्तीने प्रार्थिनिले मग वाचले रावणादिक। विरंची दटावणी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे। तेवी प्रीतू कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले। ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा। या लागी ध्वनितीर्थात बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी। राव प्रधान समोर धावती साष्टांग नमुनी घरासा आणिती। षोडोपचाराची पूजिती भावचित्ती विशेष। समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून। म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे। नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर। वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी। इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र। गजवाजियाने समग्र आरूढावे आवडेना, पुढे हे केसे राज्य करीती। हे आम्हासी गूढ पडिले चित्ती। मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने। गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी।
तेसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम महानंदाती येची. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप. ललिता कृती पाहुणी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छन्न. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंक राजस. चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गो महिषी खिल्लारे बहुत. वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून खूप सौभाग्य येती घरा. वेश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछन्न सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावणासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाहिले प्रीती करुणी. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधुनी नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर तेथीची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकते दोघे जण. सवेजी महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंद त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करुण. त्यांच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची स्वहस्ते. एवतीच्या संगती करुण त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ती अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकणा त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंद घन नमन करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही पत्तीस लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले. सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्य प्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाले. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळणी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे एरीन अवश्य म्हणून. ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन. रत्नखचित मंचकी तिचे केसे आहे सत्व. धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव. कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करुण. नृत्यशाळेस लागला अग्न जन धावो लागले चहूकडून. एकची हाक जहाली 30 सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी. तव वाता मज चेतला तशा माझी उडी घालूनी. कंठपाश त्याचे काढूनी कुकुट मर्कट दिधले सोडूनी. गेले पळूनी वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्य लिंग आहे हे की जतन. महानंदे घाबरी एकूण. वक्षस्थळ घेत बुडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपला देतो प्राण लिंगाकाराने तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप झाला कुंडाच्या. अति राघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाला गजशाला संपूर्ण
सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी. तेसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकष्टी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर. अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे श्री. निळकंठ खटवा गधारी. भस्म चर्चिले शरीरी. गज चर्म पांघुरला. नेसलासे व्याघांबर. गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टीत फणीवर. दशभुजा मिरविती. वरचेवर कंदुक झेलिती. तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेस झेलुनी धरित. हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून. विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत. महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुणी त्वरित. नगरा समवेत चालेली. पावली सकळ शिवपदी. जेथे नाही आधी व्याधी. शुद्धा तृषा विरहित. त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख. मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे. जेथे सुर तरुंची वने अपार. सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागरे. भक्तांकारणे निर्मिले. जेथे बोसनता बोलती शिवदास. ते प्राप्त होय तयांस. शिवपद सर्वदा अविनाथ. महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्र सेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मुरकुट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण. भाळी विभूत चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावितील बहुतांस. उद्धरतील तुम्हा ते अमत्यासहित भद्रसेन. गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य. सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती. हे राज्य किती वर्षे करती. आयुष्य प्रमाण किती. सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस. एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस. प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख. परी तुम्हासी ऐकला वाटते दुःख. हे सभा सकळीक दुःखा वर्णवी पडले पे. प्रत्यय सदृश बोलावे वचन. नातरी अंगास येते मूर्खपणा. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी. मूर्छा येऊनी पडियेला. अमत्यासहित या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळून. अतपुरी सकळ कामिनी. आकांत करीती आक्रोशे. करुणिया हाहाकार. वक्षस्थळ पिटी रूपवर. मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. रूप श्रेष्ठा न सोडी धीर. एक एक सांगतो विचार. हे पंचभूते नवती समग्र. शशीमित्र नव्हते ते. नवता मायामय विकार. केवळ ब्रह्मामय साचार. तेथे झाले स्फुरण जागर. ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य. तेथून जाहले महत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन. रजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन. तमाशे रुद्र परिपूर्ण. सर्ग स्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रचिपूर्ण. एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. चहू वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहून विशेष गुह्यदान भुवन त्रयी असेना. बहुत करी हा जतन. त्याहुनी अनेक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकल पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांते सप्तपुत्रासंगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्यायी जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेचे. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे रे दर्शन तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाधपूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानू पुत्र नगर.
पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिने कृतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती. नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान. हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागुनी अनोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे. त्यांची रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेकधारा धरी. मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून. दिव्य वृक्षांचे पल्लव आणुनी रुद्रे उदक अभिमंत्रुणी अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्ते दिन. राये उद्धिरले दृढ चरण सदद होईन बोलत. सकल ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यांत मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यांपासून. तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. अनिक सांगासी ते बोलवून आत्ताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलवून त्यांचे रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यांस वमनाहुणी नीचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण. दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ. सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणोनी उभा करते. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण. त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले. शस्त्रसंख्या झाले दिवस. 7वे दिवशी मध्यान्याने आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस. बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रादोक शिंपोण सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तोच सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर. ऊर्ध्व जटा कपाळी सिंदूर विक्राळ दाढा भयंकर. नेत्र खदिरांगरासारखे. तो मज घेऊन जात असता 4घे पुरुष धावून आले त्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती. दिंगतम सहारेती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर. भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासे झाला नमस्कार. आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे. देवे सुमने वर्षिते. अनेक वाद्यांचे गजर नंगा गर्जे अवघ्यांत थोर. मुखद्व्याची महासुस्वर मृदुंग वाद्ये घरचिती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजिती. चंद्राणना धडकती भेरी वादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षडस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत अनोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भंडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तुतके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त. पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझी या सुता. ऐसा अति आनंद होत असता. तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध बनी. की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतात पले मृडानी. रमणलिंग अर्चिजे की निदैवास सांपडे चिंतामणी. क्षुतिदा पुढे क्षीराब्दी ए धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी. नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन. उत्तान पादी कया धू हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते. ज्यासी चतुर्दश विद्या करत लामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी पूर्णसृष्टी करणार मागू तेने. अन्याय विलोकिता नयनी दंडे तांडील
शक्रधिका तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावुनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गीये शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत एकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल त्वता रुद्र महिमा तुझ ठाऊन असता शिव मर्यादा उल्लंघून तत्वता केसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महत् पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अपर्णाधव ही मन गज जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे शत रुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असोयावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपज्ञ धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांसी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष्य भशन सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुग निशेष शिवकीर्तनाचा महिना विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो रावभद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान ही की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवून वांज झाली माता त्याची संगती न धरावी तवता त्यासी संभाषण करिता महापातक जानेजे ते आपल्या गृहास न आणवे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्याजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बेसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असे सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रय शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड 11 अध्याय गोड हा